भारतीय जैन संघटनेचे प्रमुख आमचे शांतीलालजी मुथा, विनय राठोडजी, अमृता या ठिकाणी जो काही वाघोलीचा एज्युकेशन आणि रिहॅबिलिटेशन प्रकल्प आहे, त्या प्रकल्पामध्ये शिकलेले, शिकणारे, यशस्वीपणे तिथनं बाहेर पडलेले असे सर्व आजी माजी विद्यार्थी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना जागतिक योग दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि आज आपण सर्वांनी सकाळी योग अभ्यास केलेला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अमृताने आज आपल्या सर्वांना या ठिकाणी वर्षा हे जे मुख्यमंत्री निवासस्थान आहे त्या ठिकाणी एक जेवणाचं निमंत्रण दिलं होतं आणि त्यानिमित्ताने मला देखील आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची, आपल्याशी भेटण्याची संधी प्राप्त झाली। मी भारतीय जैन संघटना आणि विशेषतः शांतीलालजी मुथा यांचं अतिशय मनापासून त्यांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की ज्या प्रकारे गेले कित्येक दशक अतिशय संवेदनशील मनाने वेगवेगळे प्रकल्प ते राबवतात, वेगवेगळ्या क्षेत्रात ते काम करतात। राज्य सरकारसोबत देखील पाण्याच्या क्षेत्रामध्ये गावोगावी जलसंधारणाची कामं, गावोगावी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवाराची कामं, नाला खोलीकरणाची कामं, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन घडेल अशा प्रकारची कामं ही शांतीलालजींनी आणि BGSनी महाराष्ट्र सरकारसोबत केली। आमच्या मुलांना केवळ शिक्षण नाही तर शिक्षणासोबत मूल्य मिळाली पाहिजेत, म्हणून मूल्य शिक्षणाची एक मोठी जबाबदारी ही शांतीलालजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी सुरू झाली आणि आज महाराष्ट्र सरकारच्या लाखो शाळांमध्ये शिक्षकांना ट्रेन करून त्यांच्या माध्यमातून मुलांना केवळ शिक्षण नाही तर शिक्षणासोबत त्यांचं जीवन हे योग्य दिशेने गेलं पाहिजे, म्हणून मूल्य शिक्षण, संवैधानिक मूल्य, ऐतिहासिक मूल्य, जीवन उपयोगी मूल्य अशा विविध मूल्यांचं शिक्षण देखील आज शांतीलालजींच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने हा प्रकल्प चाललाय आणि आता हा महाराष्ट्रातला प्रकल्प संपूर्ण देशामध्ये हळूहळू एक एक राज्य तो स्वीकारतोय आणि सर्वांना त्याचा मोठा फायदा होतोय। आणि या सगळ्या त्यांच्या कार्यामध्ये हे देखील एक भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून महत्त्वाचं कार्य म्हणजे वाघोली एज्युकेशनल आणि रिहॅबिलिटेशन सेंटर ही एक अशी व्यवस्था त्यांनी उभी केली ज्यावेळी लातूरला भूकंप आला आणि त्या भूकंपानंतर अतिशय विदीर्ण अशा प्रकारची अवस्था होती आणि त्यावेळी या मुलांची सोय कोण करणार? इतका मोठा अपघात झालाय, कोणाचे घरी लोक गेलेले आहेत, आई वडील नाही आहेत, घरं संपलेली आहेत, पुढचा काही ठिकाणा नाही आहे, असे वेगवेगळ्या पद्धतीची कुटुंब त्यातली मुलं दत्तक घेऊन आणि त्यांच्याकरता प्रकल्प सुरू झाला आणि पुढे विस्तार करता करता त्यांच्यासोबत आदिवासी मुलं मुली आले, अनाथ मुलं मुली आले, राज्यातल्या दुर्दैवाने ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांची मुलं मुली आले आणि एक बृहद अशा प्रकारचा परिवार हा या ठिकाणी सुरू झाला। आणि आज आपण पाहतो की ज्या लोकांना आपण सन्मानित केलं, मी याच्या आधी त्यांच्या यशोगाथाही झाल्या, त्यातल्या काही मला
शांतीलालजींनी सांगितल्या, त्याचं एक पुस्तक देखील आपल्याकडे आहे. पण विपरीत परिस्थितीमध्येही धैर्य सोडलं नाही आणि विश्वास ठेवला तर आपल्या पाठीशी कोणी ना कोणी उभं आहे. आणि हेच भारतीय जन संघटनेने दाखवून दिलं. या प्रकल्पाच्या माध्यमातनं समाजाची एक शक्ती ही या सगळ्यांच्या पाठीशी उभी केली आणि त्यांनीही परिस्थितीने खचून न जाता आत्मविश्वास मिळवला, संघर्ष केला आणि त्यातनं आपलं जीवन बदललं आणि आता इतरांचं जीवन बदलण्याचं कार्य हे त्याच यशस्वी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे. आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. कोणी सरकारी नोकरीत गेला आहे, कोणी शिक्षक झालेला आहे, कोणी स्टार्टअप करत आहे, कोणी यशस्वी उद्योग लावलेला आहे. आणि प्रत्येकाची मानसिकता ही आहे की मला संघर्षातनं जे मिळवता आलं ते इतरांपर्यंत पोचवून त्यांच्या जीवनातला संघर्ष कसा कमी करता येईल, हा एक अतिशय चांगला प्रयत्न हा या सगळ्यांच्या माध्यमातून चालला आहे, जो मला असं वाटतं की अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून मी आज विशेषतः अमृताचे देखील आभार मानेन की तिने हा विचार केला. दरवर्षी अमृता जागतिक योग दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या घटकांसोबत योग करत असते. यापूर्वी देखील आपली मुलं जागतिक योग दिनाच्या निमित्ताने अमृताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात येऊन गेली आहेत. यावर्षी पुन्हा एकदा ही सर्व मुलं या कार्यक्रमात यावीत आणि त्यानंतर इथे मुख्यमंत्री निवासस्थानी देखील त्यांनी जेवणाकरता यावं असा अतिशय उत्तम कार्यक्रम अमृताने आयोजित केला. त्याबद्दल तिचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि अर्थातच या सगळ्यात शांतीलालजी तुमचं मार्गदर्शन हे नेहमीच असतं आणि ते मार्गदर्शन मला असं वाटतं की इतकं सकारात्मक आहे. शेवटी शांतीलालजी चांगले उद्योजक देखील आहेत, पण मला असं वाटतं की त्यांनी जीवनामध्ये किंवा त्यांच्या कुटुंबाने जीवनामध्ये धन जे काही कमवलं असेल त्या धनाची व्हॅल्यू ही त्यांनी जे लोकांचे आशीर्वाद कमवले आहेत, लोकांचं जे प्रेम कमवलेलं आहे त्यापेक्षा कितीतरी कमी आहे असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. त्यामुळे मी तर असं म्हणेन की या आशीर्वादांमुळे जगातले सर्वात श्रीमंत तुम्ही आहात, कारण असे आशीर्वाद कमवणं हे जीवनामध्ये फार कठीण काम असतं. मी तुमचं विनय जी आहेत, तुमची जी भारतीय जन संघटनेची टीम आहे, वाघोली एज्युकेशन आणि रिहॅबिलिटेशन ट्रस्टची जी टीम आहे, तिथे काम करणारे जे शिक्षक असतील, कर्मचारी असतील, त्याला मदत करणारी एक खूप मोठी टीम आहे, या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि या आनंद उत्सवामध्ये मला देखील आपण सर्वांनी सामील करून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.